फुलंब्री तालुक्यात नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडली आहे। शांततेत ही मतदान प्रक्रिया पार पडली आहे। उद्या निकाल आहे आणि या निकालाकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। फुलंब्री नगरपंचायतची निवडणूक आज संपन्न झाली असून निवडणुकीच्या कामकाजासाठी 19 बूथवर 33 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती। यामध्ये शहरातील 17,630 मतदार होते। यापैकी 8,433 महिला तर 9,196 पुरुष तसेच इतर एक असे मतदार मतदानाचा हक्क बजावणार होते। आज सकाळी 7:30 वाजेपासूनच मतदान केंद्रावर गर्दी पाहायला मिळाली। यात महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग दिसून आलाय। यावेळी मतदानाची टक्केवारी वाढली असून 2017 साली झालेल्या निवडणुकीत 14,124 पैकी 10,616 मतदान झाले होते। त्यावेळी 75.16% मतदान झाले होते। आज 3:30 वाजेपर्यंत 65% मतदान पूर्ण झाले होते। मात्र यावेळी 6:30 वाजेदरम्यान देखील मतदान सुरू असल्याने शेवटची टक्केवारी मिळून आली नाही। यावेळी सर्व बूथवर निवडणूक शांततेत पार पडली। मात्र बऱ्याच बूथवर मतदान प्रक्रिया हळूवार चालल्याने मतदारांनी नाराजी व्यक्त केली आहे। वार्ड क्रमांक 1 आणि 15 मध्ये थोडा तणाव निर्माण झाला होता। यावेळी जिल्हा परिषद शाळेमध्ये आदर्श दिव्यांग केंद्राची स्थापना करण्यात आली होती। यात दिव्यांग व्यक्ती कर्मचारी म्हणून काम पाहत होते। तर याच ठिकाणी आदर्श सखी मतदान केंद्राची स्थापना देखील करण्यात आली होती। आता सर्व उमेदवारांचे भविष्य मतपेटीमध्ये बंद झाले असून आता फक्त चर्चांना उधाण आले आहे। उद्या मतमोजणी होणार असून निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। उद्या येणारा निकाल हा निर्णायक असू शकतो। यावेळी शांतता कायदा सुरक्षा राखण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। यावेळी पोलीस अधीक्षक विनायक कुमार राठोड यांनी देखील मतदान केंद्रावर येऊन भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नागरे, पोलीस निरीक्षक संजय सहाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी वडते, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुवीर मुराडे यांच्यासह पोलीस कर्मचारी, होमगार्ड यांनी काम पाहिले आहे। महावीर जायस्वाल, एमसी न्यूज, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर।